उपमुख्यमंत्री अजित पवारांना थेट फोन लावणारा हाच तो सरपंच. नाद फक्त जिथं सामान्य नागरिकांना मंत्र्यासोबत भेटायला महिने वाट पाहावी लागते, तिथं या नशेडी सरपंचासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री थेट IPS अधिकाऱ्यांना झापतात, अशी टीका शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. ठीक है सर. मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना. ठीक है सर. इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? सर मेरे को कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? मुझे पता नहीं है ना सर. मैं सिर्फ यही बोल रही हूँ. त्याचं झालं असं की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला खडसावल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. अवैध उत्खननाविरोधात कारवाई करायला गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला कारवाई थांबवण्याचे आदेश अजित पवारांनी दिले होते. कारवाई स्थळी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माढा तालुका युवकचे अध्यक्ष बाबाराजे जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावून प्रशिक्षणार्थी IPS अधिकारी अंजली कृष्णा यांच्या हातात फोन दिला होता. ज्यानंतर जे संवाद अजित पवार आणि IPS अंजना कृष्णा यांच्यामध्ये झाले, त्यावरून अजितदादांवर देशभरातून टीका करण्यात आली. हत्तर तेव्हा झाली जेव्हा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी महिला अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर संशय निर्माण केला आणि त्यावरून थेट UPSCला पत्र लिहिलं. आरोप करणाऱ्यांना त्यातलं शेंडा बुडूक काहीच माहीत नाही. उलट त्या महिला अधिकाऱ्याच्या कागदपत्रांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने तपासणी केली पाहिजे की एखादी IPS दर्जाची महिला अंजना कृष्णा नावाच्या त्या शेतकऱ्याचा विषय समजून घेताना शेतकऱ्यांना दमदाटी करतात, त्यांचे बॉडीगार्ड शेतकऱ्यांवर पिस्टन रोखतात आणि अशा वेळेस अजितदादा जर त्यात हस्तक्षेप करत असतील तर हीच महिला मगरुरीने तुम्ही कोण आहात असं विचारत असेल आणि राज्यात जे आपण जातो जिथं आपण खातोय त्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण आहेत हे साधं जर त्या बाईला माहीत नसेल तर अर्थातच तिची निवड प्रक्रिया पूर्णपणे चुकलेली आहे असा आम्हाला संशय आहे. त्याचसोबत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी महिला IPS अधिकाऱ्यांना थेट कोर्टात खेचण्याची भाषा केली. मात्र जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माढा तालुका युवक अध्यक्ष बाबाराजे जगताप म्हणजेच ज्या सरपंचासाठी अजित पवारांनी IPS अधिकाऱ्यांना झापलं, त्याचा जेव्हा दुसरा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यानंतर अमोल मिटकरी यांनी ट्विटच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त केली. नाद फक्त त्यानंतर आता एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये अवैध उत्खननाची चौकशी करायला गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना गावगुंड्यांकडून मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर येत आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहे. अशा सरपंचासाठी एका IPS अधिकाऱ्याला दमदाटी करणं कितपत योग्य आहे? तुम्हाला काय वाटतं? नक्की सांगा.